प्रेज द लॉर्ड प्रियानो. पुन्हा एकदा मी येणाऱ्या नवीन वर्षासाठी तुमच्यासाठी म्हणजे 2025साठी हा एक संदेश तुमच्यासाठी आणत आहे. म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये देवाची अ, काय इच्छा आहे आणि देव तुम्हाला काय सांगू इच्छितो यासाठी हा संदेश आहे. तर आजचा हा जो संदेश आहे, पहिल्यांदा मी तुम्हाला धन्यवाद देते, कारण मागच्या संदेश तुम्ही पाहिला आणि त्याद्वारे तुम्हाला आशीर्वाद भेटलेले आहेत. यासाठी देवाचं धन्यवाद मानते आणि तुमचे आभार मानते की तुम्ही मागील संदेश पाहिल्याबद्दल. तर हा पुन्हा एकदा मी प्रयत्न करत आहे. देवाने दिलेला संदेश तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, जो नवीन वर्षासाठी तुमच्यासाठी देवाने दिलेला संदेश आहे. हालेलुया. हा जो संदेश आहे तो रिवॉर्ड, प्रतिफळ या विषयावर. प्रतिफळ म्हटलं की आपल्याला नाही का, जसं एखादी म्हटलं जातं की धीरज का फल मीठा होता है, असं म्हणतात, किंवा असंही म्हणतात धीरज का फल मीठा होता है बल्कि बहुत मीठा होता है. धीराचे जे फळ आहे ते खूप छान असं चांगलं असतं. म्हणजे त्यामध्ये धीर धरावा लागतो, वाट बघावी लागते. पण वाट बघितल्यानंतर जे फळ मिळतं, प्रतिफळ मिळतं, ते खूप मौल्यवान असतं. प्रतिफळ हे 2 प्रकारचं असतं. एक म्हणजे धीराचं प्रतिफळ, जसं आपण आता म्हटले की धीरज का फल बहुत मीठा होता है, त्याप्रमाणे. आणि दुसरं जे फळ आहे ते आपण केलेल्या कृत्याचं फळ. मग ते दोन्ही असतं, चांगल्या आणि वाईट. हालेलुया. पहा, योबाच्या जीवनामध्ये योबाला जे फळ मिळालं, प्रतिफळ मिळालं, ते त्याच्या धीराचं प्रतिफळ मिळालं होतं त्याला. आणि धीर धरून वाट बघितल्यामुळे देवाने त्याचं प्रतिफळ त्याला दिलं. योबाविषयी आपल्याला माहिती आहे की योबाला वेगवेगळ्या प्रकारच्या संकटातून, अनेक प्रकारच्या नुकसानीतून, संकट म्हणण्यापेक्षा नुकसानीतून त्याला जावं लागतं. सगळ्या प्रकारचं नुकसान त्याच्या जीवनामध्ये होतं आणि ते देवाने ते अलाव पण केलेलं असतं. त्याचप्रमाणे मी एकदा एका देवाच्या सेवकाने संदेश दिला असताना त्याने असं म्हटलं होतं की या वर्षी म्हणजे असं झालं होतं की त्यांनी असं म्हटलं की सैतानाने बऱ्याच कुटुंबाचं नुकसान केलेलं आहे. आणि तेच त्यांचं हे सेंटेन्स माझ्या एकदम लक्षात राहिलं. मी घरी आले आणि विचार करत होते की देवा, की सैतान कसं काय नुकसान करू शकतो? त्याला तर अधिकार नाही आहे. त्याला आपल्या जीवनावर, विश्वासणाऱ्यांच्या जीवनावर सैतानाला अधिकार नाही. जर का अधिकार नाही आहे तरी पण तो येतो, नुकसान करतो, सगळ्याची नासधूस करतो, जशी त्याने योबाच्या जीवनात केलेली. हे कसं काय प्रभू? तर देवाच्या आत्म्याने मला आठवण करून दिली त्यावेळेस की जरी नुकसान सैतान करतो तर देव काय पाहत बसत नाही की नुकसान केलेलं आहे. देव दुप्पट प्रतिफळ देतो, ज्याप्रमाणे देवाने इयोबाला दिलेलं आहे. म्हणजे सैतान येणार, आपल्या लोकांचं नासधूस करणार, नाश करणार, त्यांच्याकडनं त्या देवाने दिलेले आशीर्वाद हिरावून घेणार आणि देव शांत बसणार, असं नाही होऊ शकत. देव प्रतिफळ देतो, दुप्पट प्रतिफळ देतो. पण ते केव्हा देतो? योबाबद्दल आपण वाचलं की योब नीतिमान पुरुष होता म्हटलं जातं. रोज तो संपूर्ण कुटुंबासाठी प्रार्थना करायचा आपल्या. आणि योबाच्या चांगल्या कृत्यामुळे त्यानेच त्याच्या देवाच्या प्रती जे त्याचं रिॲक्शन होतं, जी वर्तणूक होती, ती देवाने पाहिली आणि देवाने त्याला
सैतानाने जरी त्याचं सगळं हिरावून घेतलं, पण देवाने त्याच्या दुप्पट त्याला प्रतिफळ दिलेलं आहे प्रियानो. देव कधीच सैतानाला आपल्या लोकांचं नुकसान, त्याच्या लोकांचं नुकसान करू देत नाही. देव ते देतो. त्या सेवकाने जे सांगितलं होतं ते अगदी बरोबर होतं की सैतान नुकसान करतो, तो वाट बघत असतो देवाच्या लोकांचं कसं नुकसान करावं. पण आपण त्याकडे पाहत बसत नाही की आपण विचार करत बसतो, हे कसं झालं का झालं, ह्या प्रकार विचार करत बसतो. पण दुसरी बाजू आपण विचार करत नाही की देव नुकसान करू न देणारा परमेश्वर आहे आणि देव नुकसानाची भरपाई करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि जर का आपण देवाच्या भयामध्ये चालणारे आहोत, देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे आहोत, एका नीतिमत्तेचं जीवन जगणारे आहोत, तर देव आपल्याला प्रतिफळ देणारच. हालेलुया. एक पास्टर दिनाकरंचं मी एक गाणं ऐकलं, खूप सुंदर गाणं होतं, जे प्रतिफळावरतीच होतं. त्यांचं गाणं ते हे होतं, ऊंची उड़ान भरोगे, ऊंचाई पर रहोगे, इंतजार के दिनों का प्रतिफल तुम पाओगे, जो तुमने खोया है उसका दुगना पाओगे. हालेलुया. त्या गाण्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता की उंच स्तरावर तुम्ही जाल, इंतजार के दिनों का प्रतिफल पाओगे. जे वाट बघितली आहे, धीराने वाट बघत, देवाची प्रतीक्षा करत वाट बघितलेली आहे, त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. येणाऱ्या वर्षासाठी हाच तुमच्यासाठी संदेश आहे की दुप्पट प्रतिफळ मिळणार आहे. वाट बघण्याचं दुप्पट प्रतिफळ देव तुम्हाला देणार आहे. देवाने योबाला दुगना डबल दिला. आपण वाचतो, योबाला जितकं सैतानाने नुकसान केलं त्याच्या दुप्पट परमेश्वराने योबाला आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. तोच देव आमचा परमेश्वर आहे. तो सैतानाला आपलं नुकसान होऊ देणार नाही, करू देणार नाही. तो जर का आपण धीराने वाट बघितली तर देव आमच्यासाठी उभा आहे. हालेलुया. तर हाच तुमच्यासाठी संदेश आहे की देव येणाऱ्या वर्षामध्ये देव दुप्पट प्रतिफळ देणारा आहे. जर का आपण देवाच्या भयामध्ये, देवाच्या वचनावर, देवावर विश्वास ठेवून ठाम वाट बघत उभं राहिलो तर देवाचं प्रतिफळ आपल्यासाठी निश्चितच आहे आणि ते दुप्पट आहे. हालेलुया. हे झालं धीराचं प्रतिफळ, जे या वर्षासाठी, येणाऱ्या 2025साठी तुमच्यासाठी देवाचा संदेश आहे. आणि दुसरं, चांगल्या कृत्याचं प्रतिफळ, जे आपण चांगले कृत्य करतो त्याबद्दलचं प्रतिफळ देव आपणास देतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रूथचं पुस्तक 2 अध्याय आणि 12 वचन असं म्हणतं की रूथ 2 अध्याय आणि 12 वचन, परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देव. इस्रायलाचा देव परमेश्वर, त्याच्या पंखाखाली तू आश्रयास आली आहेस, तो तुला पुरे पारितोषिक देवो. हालेलुया. प्रियानो, क्षमा करा. रूथला पहा, रूथचं जे कृत्य होतं आपल्याला माहिती होतं की वाचतो आपण रूथच्या पुस्तकामध्ये की ती तिच्या सासूला सोडत नाही, तिच्या सासूच्या सोबत राहते. आणि बोआजाला तिची ही जी ॲक्शन होती ही बोआजाला माहीत होती. आणि बोआज तिला सांगत आहे की तू परमेश्वराच्या आश्रयास आलेली आहे, इस्रायलाच्या परमेश्वराच्या आश्रयास आलेली आहे आणि तुझ्या कृतीचं तुला फळ मिळणार आहे. रूथने जे कृत्य केलं, जी कृती केली, जी ॲक्शन केली, जी योग्य होती, जी तिने केली पाहिजे होती, त्याचं फळ तिला मिळालं. हालेलुया. आपण पाहतो
ज्या वतन तिचं वतन, तिचा हक्क देव तिला बवाजा थ्रू मिळवून देतो. हालेलुया. इथे पुन्हा एकदा देव नुकसान होऊ देत नाही हे पाहतो. देवाने रूथचं, तिची सासू नामी, हिचं वतन, जे तिच्या हक्काचं, तिची जागा, तिचं जमीन जुमला जे काय आहे, जे तिच्या हक्काचं होतं ते तिला देवाने मिळवून दिलेलं आहे. ते रूथ थ्रू तिला मिळवून दिलं. पण त्या अगोदर रूथने केलेली योग्य कृती पहा. रूथने जी योग्य कृती केली त्याचं प्रतिफळ देवाने तिला दिलं. तिचा हक्क तिला देवाने मिळवून दिला. हा आपला परमेश्वर आहे प्रियानो, जो नुकसान होऊ देत नाही, जो लुबाडू देत नाही, सैतानाला लुबाडणूक करू देत नाही. हालेलुया. हे चांगल्या कृत्याचं फळ आहे आणि वाईट कृत्याचं देखील फळ देव देतो. देव काय फक्त चांगल्या गोष्टी बघतच राहतो असं नाही आहे. देव जर का आपण वाईट कृत्य करत आहोत तर त्याही गोष्टीकडे देवाचं लक्ष असतं. हालेलुया. मत्तेचं पुस्तक 6व्या अध्यायामध्ये असं म्हणतो, प्रभू येशू असं म्हणतो, 6वा अध्याय 1 वचन, मनुष्याने पाहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा. असे केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हास प्रतिफळ नाही. इथं तर देव प्रभू येशू इथं म्हणत आहे की प्रतिफळच नाही तुम्हाला. जर का तुम्ही मनुष्याने पाहावं म्हणून जर कृत्य करत आहात तर तुम्हास प्रतिफळ नाही. 6वा अध्याय 6वं वचन असं म्हणतो की तू प्रार्थना करीतोस तेव्हा आपल्या खोलीचा दार लावून आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. म्हणजे इथे प्रार्थना करण्याबद्दल सांगत आहे, पण कृत्याबद्दल, दोन्ही गोष्टीबद्दल जे फळाविषयी देव सांगत आहे, प्रतिफळ. जर तू योग्य करतोस तर योग्य प्रतिफळ मिळणार आहे. इथे ते धर्म पाखंडीपणा करणारे, दुसऱ्यांना देखावा करणारे, धर्माचरण करणारे, आपण धार्मिक आहोत हे असं चुकीचं कृत्य करणाऱ्याविषयी प्रभू येशू म्हणत आहे की त्यांना प्रतिफळ, ते आपलं प्रतिफळ भरून पावले आहे असं म्हणतो. हालेलुया. तर तू तर धर्म करीतोस, 3रं वचन असं म्हणतं, तू तर धर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करीतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये, यासाठी की तुझे धर्म करणे गुप्तपणे व्हावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. हालेलुया. इथे स्पष्ट आहे की ज्याप्रमाणे म्हणतो ते आपलं प्रतिफळ भरून पावले आहे. त्यांना प्रतिफळ नाही. जे देखाव्यासाठी धार्मिकता करतात त्यांना प्रतिफळ नाही असा प्रभू येशू म्हणतो. म्हणजे दोन्ही गोष्टीचं प्रतिफळ देव देतो. आता ते आपल्यावर आहे, आपण कशी कृती करतो. रूथला, इयोबाला त्यांनी केलेल्या कृत्याचं फळ मिळालं. सैतानाने जरी त्यांच्या जीवनामध्ये नुकसान करण्याचा प्रयत्न केला, हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, पण देवावरच्या नीतिमत्वतेच्या वागणुकीमुळे, देवावर विश्वास ठेवून वाट बघण्यामुळे त्यांना त्याचं प्रतिफळ देवाने दिलं. देव कोणाचा कर्जदार नाही प्रियानो, आणि देव न्यायी आहे. पुन्हा एकदा तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छिते. दुसरं त्यापूर्वी एक सांगते की रोम 2:6 म्हणतं, तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ देईल. जर आपण चांगली कृत्य करू तर त्याचं फळ आपल्याला आहे. जर आपण चुकीची कृत्य करू, वाईट विचार करू कुणाबद्दलही, पहा हामानाला देखील त्याच्या कृत्याचं प्रतिफळ मिळालं. त्याने मर्देखाईसाठी जो खांब तयार केला त्याच खांबावर त्याला लटकवण्यात आलं. हामानाची स्टोरी एस्तेरच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो. त्याचं प्रतिफळ हामानाला मिळालं. इथे देव दाखवून देत आहे, चुकीचं कराल तर त्या गोष्टीचं फळ देखील तुम्हाला आहे, योग्य कराल तर त्याचंही फळ तुमच्यासाठी आहे. पण येणाऱ्या वर्षासाठी हा तुमच्यासाठी महत्त्वाचा संदेश आहे. जितक्यांना सैतानाने त्यांचं जे नुकसान केलेलं आहे,
जे धार्मिकतेत नीतिमत्तेत राहून देखील त्यांचे आशीर्वाद चोरलेले, भावनिक, आत्मिक, शारीरिक कुठच्याही प्रकारे जर सैतानाने आशीर्वाद चोरलेले आहेत, नुकसान केलेलं आहे, पहा देवाने आपल्याला अधिकार दिलेला आहे ते आशीर्वाद त्याच्याकडून काढून घेण्यासाठी देखील. पण देव फक्त सैतानाला नुकसान करू देणार नाही प्रियानो. आज हे तुमच्यासाठी उत्तेजन आहे येणाऱ्या वर्षासाठी, की आपण म्हणतो काय सगळं काही लॉस झालेलं आहे, आपण देवाच्या राज्यामध्ये एवढं नीतिमत्तेने चालतो, एवढी सेवा करतो, देवासोबत चालत आहोत, आणि तरी देखील जसं हवं तसं फळ आपल्याजवळ नाही आहे. पण निराश होऊ नका. ज्या परमेश्वराने इयोबाला दुप्पट प्रतिफळ दिलं तोच इयोबाचा देव आपला देव आहे आणि आपल्याला देखील दुप्पट प्रतिफळ देण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. येणाऱ्या वर्षासाठी देवाचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. हालेलुया. धीराचा प्रतिफळ जे आहे ते खूप म्हणजे हिंदीमध्ये म्हटलं तर ते धीरज का फल मीठा होता है. मीठा नहीं, बहुत मीठा होता है. प्रेज लॉर्ड. या आपण प्रार्थना करूया यावेळेस. हालेलुया. परमेश्वर पित्या, धन्यवाद देते परमेश्वरा या संदेशासाठी, ज्या संदेशाने तू माझी भेट घेतलीस, मला उत्तेजन दिलंस. त्याच प्रकारे प्रभू येशू आज जितके म्हणून हा संदेश पाहत आहेत, येणाऱ्या वर्षामध्ये परमेश्वर पित्या जितक्यांचं सैतानाने मानसिक, शारीरिक, भावनिकरित्या नुकसान केलेलं आहे, परमेश्वर पित्या मी प्रार्थना करते त्यांना तू दुप्पट इयोबाप्रमाणे त्यांना दुप्पट प्रतिफळ दे, दुप्पट आशीर्वाद दे, अशी मी प्रार्थना करते परमेश्वर पित्या. तुला मान, महिमा, गौरव, सन्मान देत येशूच्या नावात प्रार्थना मागते. आमेन. प्रेज लॉर्ड. धन्यवाद. या संदेशाद्वारे जर का तुम्ही आशीर्वाद झाला आहात तर इतरांपर्यंत हा संदेश पोचवा, कारण येणाऱ्या वर्षासाठी हा संदेश आहे.